नमस्कार मित्र मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओत तुम्ही रोजच्या वापरातील काही 50 वाक्य बघणार आहात, ज्यांचा वापर आपण आपल्या रोजच्या जीवनात नेहमीच करतो, परंतु ते इंग्रजीत कसे बोलावे आपल्याला बहुधा माहिती नसते. तर आजच्या व्हिडिओत तुम्ही ते शिकणार आहात. व्हिडिओला स्टार्ट करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, जेणेकरून मी असे नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी आणू शकेल. तसेच व्हिडिओला पूर्णपणे बघा, स्किप करू नका. तर चला मग आपण आता व्हिडिओला स्टार्ट करूया. तांदूळ नीट धुव किंवा तांदूळ नीट धुवा. वॉश द राईस प्रॉपरली. वॉश द राईस प्रॉपरली. प्रॉपरली म्हणजे नीट, वॉश म्हणजे धुणे, राईस म्हणजे तांदूळ. डाळ भिजत ठेव किंवा डाळ भिजत ठेवा. सोक द डाल. सोक द दाल. सोक म्हणजे भिजवणे. गॅस पेटव किंवा गॅस पेटवा. लाईट द स्टोव. लाईट द स्टोव. प्रेशर कुकर आण किंवा प्रेशर कुकर आणा. ब्रिंग द प्रेशर कुकर. ब्रिंग द प्रेशर कुकर. ब्रिंग म्हणजे आणणे. झाकण सावधपणे उघड किंवा झाकण सावधपणे उघडा. ओपन द लीड केअरफुली. ओपन द लीड केअरफुली. केअरफुली म्हणजे सावध, काळजीपूर्वक. लीड म्हणजे झाकण. ओपन म्हणजे उघड. थोडं पाणी घाल किंवा थोडं पाणी घाला. ॲड सम वॉटर. ॲड सम वॉटर. ॲड म्हणजे घालणे, सम वॉटर म्हणजे थोडं पाणी. जास्त मीठ घालू नको किंवा जास्त मीठ घालू नका. डोंट ॲड टू मच सॉल्ट. डोंट ॲड टू मच सॉल्ट. डोंट ॲड म्हणजे घालू नका. टू मच म्हणजे जास्त. सॉल्ट म्हणजे मीठ. डोंट ॲड टू मच सॉल्ट म्हणजे जास्त मीठ घालू नका. भाजी तिखट आहे. द करी इज स्पायसी. द करी इज स्पायसी. करी म्हणजे भाजी, स्पायसी म्हणजे तिखट. द करी इज स्पायसी. भाजी तिखट आहे. पीठ मळ किंवा पीठ मळा. मेक द डो. मेक द डो. मेक द डो म्हणजे पीठ मळव. पोळी लाट किंवा पोळी लाटा. रोल द चपाती. रोल द चपाती. रोल म्हणजे लाटणे. पोळी नीट भाज किंवा पोळी नीट भाजा किंवा चपाती नीट भाजा. कुक द चपाती वेल. कुक द चपाती वेल. वेल म्हणजे नीट. ते सावधपणे उलटा किंवा ते सावधपणे उलट. फ्लिप इट केअरफुली. फ्लिप इट केअरफुली. केअरफुली म्हणजे सावधपणे किंवा काळजीपूर्वक. फ्लिप म्हणजे उलटवणे. फ्लिप इट केअरफुली म्हणजे ते सावधपणे उलटा. गॅस मध्यम ठेव किंवा गॅस मध्यम ठेवा. कीप द फ्लेम मीडियम. कीप द फ्लेम मीडियम. मीडियम म्हणजे मध्यम. कीप म्हणजे ठेवणे. वाढायचा बाऊल आणा किंवा वाढायचा बाऊल आण. ब्रिंग द सर्विंग बाऊल. ब्रिंग द सर्विंग बाऊल. सर्विंग बाऊल म्हणजे वाढण्याचं बाऊल. ब्रिंग म्हणजे आणणे. चहा कपात ओत किंवा चहा कपात ओता. पोर द टी इंटू कप्स. पोर द टी इंटू कप्स. इंटू कप्स म्हणजे कपामध्ये. टी म्हणजे चहा. पोर म्हणजे ओतणे. चहात दूध घाल किंवा चहात दूध घाला. ॲड मिल्क टू टी. ॲड मिल्क टू टी. चहा गाळ किंवा चहा गाळा. स्ट्रेन द टी. स्ट्रेन द टी. स्ट्रेन म्हणजे गाळणे. साखरेचा डबा इथे ठेव किंवा साखरेचा डबा इथे ठेवा. कीप द शुगर कंटेनर हियर. कीप द शुगर कंटेनर हियर. शुगर कंटेनर म्हणजे साखरेचा डबा. हियर म्हणजे येथे. कीप म्हणजे ठेवणे. फळे धुव किंवा फळे धुवा. वॉश द फ्रूट्स. वॉश द फ्रूट्स. फ्रूट्स म्हणजे फळे. वॉश म्हणजे धुणे. फळांचे तुकडे कर किंवा फळांचे तुकडे करा. कट द फ्रूट्स इंटू पीसेस. कट द फ्रूट्स इंटू पीसेस. इंटू पीसेस म्हणजे तुकडे. फ्रूट्स म्हणजे फळं. कट म्हणजे कापणे. उरलेलं अन्न आत ठेव किंवा उरलेलं अन्न आत ठेवा. कीप द लेफ्ट ओव्हर्स इनसाईड. कीप द लेफ्ट ओव्हर्स इनसाईड. इनसाईड म्हणजे आतमध्ये ठेवणे.
लेफ्ट ओव्हर्स म्हणजे उरलेले. कीप म्हणजे ठेवणे. डबा घट्ट बंद कर किंवा डबा घट्ट बंद करा. क्लोज द कंटेनर टाईटली. क्लोज द कंटेनर टाईटली. कंटेनर म्हणजे डबा, टाईटली म्हणजे घट्ट, क्लोज म्हणजे बंद करणे. क्लोज द कंटेनर टाईटली. डबा घट्ट बंद कर. भांडी पुसून कोरडी कर किंवा भांडी पुसून कोरडी करा. ड्राय द युटेन्सिल्स. ड्राय द युटेन्सिल्स. ड्राय म्हणजे कोरडी करणे, युटेन्सिल्स म्हणजे भांडी. सिंक साफ कर किंवा सिंक साफ करा. क्लीन द सिंक. क्लीन द सिंक. क्लीन म्हणजे साफ करणे. कचरा टाक किंवा कचरा टाका. थ्रो द गार्बेज. थ्रो द गार्बेज. थ्रो म्हणजे फेकणे, गार्बेज म्हणजे कचरा. ताज्या भाज्या आण किंवा ताज्या भाज्या आणा. ब्रिंग फ्रेश व्हेजिटेबल्स. ब्रिंग फ्रेश व्हेजिटेबल्स. फ्रेश म्हणजे ताजा, व्हेजिटेबल्स म्हणजे भाज्या, ब्रिंग म्हणजे आणणे. कोथिंबीर धुऊ किंवा कोथिंबीर धुवा. वॉश द कोरिएंडर लीव्स. वॉश द कोरिएंडर लीव्स. कोरिएंडर लीव्स म्हणजे कोथिंबीर, वॉश म्हणजे धुणे. लसूण चीर किंवा लसूण चिरा. चॉप द गार्लिक. चॉप द गार्लिक. चॉप म्हणजे कापणे किंवा चिरणे, गार्लिक म्हणजे लसूण. नारळ किस किंवा नारळ किसा. ग्रेट द कोकोनट. ग्रेट द कोकोनट. ग्रेट म्हणजे किसणे, कोकोनट म्हणजे नारळ. मसाले भाज किंवा मसाले भाजा. रोस्ट द स्पायसेस. रोस्ट द स्पायसेस. स्पायसेस म्हणजे मसाले, रोस्ट म्हणजे भाजणे. मोहरी घाल किंवा मोहरी घाला. ॲड मस्टर्ड सीड्स. ॲड मस्टर्ड सीड्स. मस्टर्ड सीड्स म्हणजे मोहरी. हळूहळू शिजू दे किंवा हळूहळू शिजू द्या. लेट इट कुक स्लोली. लेट इट कुक स्लोली. स्लोली म्हणजे हळू, कुक म्हणजे शिजवणे, लेट म्हणजे द्या. लेट इट कुक स्लोली म्हणजे हळूहळू शिजू द्या. पुन्हा एकदा हलव किंवा पुन्हा एकदा हलवा. स्टीर वन्स अगेन. स्टीर वन्स अगेन. वन्स अगेन म्हणजे पुन्हा. जेवण खूप चविष्ट आहे. द फूड टेस्ट डेलिशियस. द फूड टेस्ट डेलिशियस. डेलिशियस म्हणजे चविष्ट. गरम जेवण वाढ किंवा गरम जेवण वाढा. सर्व हॉट फूड. सर्व हॉट फूड. हॉट फूड म्हणजे गरम जेवण. सर्व म्हणजे वाढणे. अजून एक ताट आण किंवा अजून एक ताट आणा. ब्रिंग अनदर प्लेट. ब्रिंग अनदर प्लेट. पाण्याची बाटली भर किंवा पाण्याची बाटली भरा. फिल द वॉटर बॉटल. फिल द वॉटर बॉटल. फिल म्हणजे भरणे, वॉटर बॉटल म्हणजे पाण्याची बाटली. सुरी सुरक्षित ठेव किंवा सुरी सुरक्षित ठेवा. कीप द नाईफ सेफली. कीप द नाईफ सेफली. सेफली म्हणजे सुरक्षित, नाईफ म्हणजे सुरी. कीप द नाईफ सेफली. सुरी सुरक्षित ठेवा. गरम कढईला हात लावू नको किंवा गरम कढईला हात लावू नका. डोंट टच द हॉट पॅन. डोंट टच द हॉट पॅन. हॉट पॅन म्हणजे गरम कढई. टच म्हणजे स्पर्श करणे. डोंट टच म्हणजे हात लावून नका. स्वयंपाकघर स्वच्छ दिसते किंवा स्वयंपाकघर स्वच्छ दिसत आहे. द किचन लुक्स क्लीन. द किचन लुक्स क्लीन. क्लीन म्हणजे साफ. किचन म्हणजे स्वयंपाकघर. लुक्स म्हणजे दिसणे. लवकर स्वयंपाक पूर्ण कर किंवा लवकर स्वयंपाक कर. फिनिश कुकिंग क्विकली. फिनिश कुकिंग क्विकली. क्विकली म्हणजे पटकन. दुपारचे जेवण तयार आहे. लंच इज रेडी. लंच इज रेडी. रेडी म्हणजे तयार असणे. लंच म्हणजे दुपारचे जेवण. रात्रीचे जेवण लवकरच तयार होईल. डिनर विल बी रेडी सून. डिनर विल बी रेडी सून. सून म्हणजे लवकर, रेडी म्हणजे तयार असणे, डिनर म्हणजे रात्रीचे जेवण. मला स्वयंपाकघरात मदत कर किंवा मला स्वयंपाकघरात मदत करा. हेल्प मी इन द किचन. हेल्प मी इन द किचन. हेल्प म्हणजे मदत करणे. मसाल्याचा डबा आण किंवा मसाल्याचा डबा आणा. ब्रिंग द स्पाइस बॉक्स. ब्रिंग द स्पाइस बॉक्स. स्पाइस बॉक्स म्हणजे मसाल्याचा डब्बा. अन्न झाकून ठेव किंवा अन्न झाकून ठेवा. कीप द फूड कवर्ड. कीप द फूड कवर्ड.
कवर म्हणजे झाकून ठेवणे. स्वयंपाकानंतर गॅस बंद कर. टर्न ऑफ द गॅस आफ्टर कुकिंग. टर्न ऑफ द गॅस आफ्टर कुकिंग. आफ्टर कुकिंग म्हणजे स्वयंपाक झाल्यानंतर. टर्न ऑफ म्हणजे बंद करणे. भांडी नीट लाव किंवा भांडी नीट लावा. अरेंज द युटेन्सिल्स प्रॉपरली. अरेंज द युटेन्सिल्स प्रॉपरली. प्रॉपरली म्हणजे नीट. अरेंज म्हणजे व्यवस्थित लावणे. स्वयंपाकघराचे काम जवळजवळ झाले आहे. किचन वर्क इज ऑलमोस्ट डन. किचन वर्क इज ऑलमोस्ट डन. ऑलमोस्ट म्हणजे जवळजवळ, डन म्हणजे झालेले आहे. चला आपण आता एकत्र जेवूया. लेट्स ईट टुगेदर. लेट्स ईट टुगेदर. टुगेदर म्हणजे एकत्र. तर आजच्या व्हिडिओ तितकंच. व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट्स करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. तुमच्या फ्रेंड, फॅमिली, रिलेटिव्समध्ये शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असे नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणू शकेल. तसेच खाली दिलेलं नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजेच मी व्हिडिओ टाकताच त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर चला मग आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओत.